नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्स कट ब्लाउज म्हणजे प्रिन्स कट जो ब्लाउज आहे ना, नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ फार उपयोगी ठरणार आहे मैत्रिणींनो, नक्की बघा, स्किप करू नका। खूप सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे। तर नवीन जे शिकत असतात ना तर त्यांना प्रिन्स कट जोडताना खूप अडचण येते की कुठल्या साईडला बाबा हा भाग आहे, कुठल्या साईडला तो भाग जोडायचा आहे। तर फक्त एका टिपेमध्ये आपण प्रिन्स कट तयार करणार आहोत। तर कशा पद्धतीने, तर चला आपण करूया सुरुवात। तर आपण साधा ब्लाउज जसा कट करतो ना, त्या पद्धतीने आपल्याला ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे ब्लाउज पीसचं। आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, इथून आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच, म्हणजे हा आहे 34 साईजचा ब्लाउज। आणि त्याच्यानंतर आपल्याला उंची ठेवायची आहे 4 इंच आणि इथून सरळ टिप मारून घ्यायची, आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच ह्या साईडला, 1 इंच ह्या साईडला, आणि बरोबर आपल्याला त्याच्यानंतर ना आपल्याला असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता हा असा शेप आहे ना, गरजेचा आहे। तर ह्या साईडला पण आपल्याला हे असं पूर्ण ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण व्यवस्थित असं बरोबर ही या साईडला पण व्यवस्थित मार्किंग उठतं, बघू शकतो। तर दोन्ही साईडला आपले हे मार्किंग करून झालेलं आहे, टक्सचं हे घेऊन झालेलं आहे। फक्त एका टिपीमध्ये आपण प्रिन्स कट तयार करणार आहोत। तर त्याच्यानंतर आपल्याला असं धरायचं आहे व्यवस्थित, आणि इथून आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची आहे। त्याच्यानंतर व्यवस्थित असं इथून बरोबर हे असं व्यवस्थित धरून घ्या, म्हणजे कुठंही वेडवाकड होऊ नका आणि शिस्तीत हा टक्स मारून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरून डबल टिप घ्यायची आहे, कारण सिंगल जर टिप तुम्ही माराल तर बराच वेळा उसवण्याची दाट शक्यता असते। तर तुम्ही बघू शकता, हे बघा, साध्या ब्लाउज पासून आणि एक फक्त टिप मारून आपण किती सुंदर असा प्रिन्स कट बनवू शकतो। किती सुंदर पप आलेला आहे, तुम्हाला कदाचित दिसतच असेल, इथून बघू शकता इतका सुंदर आपला हा पप आलेला आहे। त्यामुळे काहीही करायची गरज नाही, कटिंगही करायची गरज नाही, फक्त आपल्याला साध्या ब्लाउज प्रमाणे कटिंग करून आपण ह्या पद्धतीनं प्रिन्स कटचं कटिंग नक्की स्टिचिंग करू शकतो। आता दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवते ह्यामध्येच। तर काय करायचं आहे आपल्याला, इथून असं जसं आपण टक्सचं मार्किंग केलेलं आहे ना, तसं आपल्याला इथून इथपर्यंत येऊन इथून 5 इंच अंतर घेऊन आपल्याला टिप मारत यायचं आहे, शिस्तीत शिस्तीत। आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण जर जास्त पप हवा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इथून म्हणजे दोन्हीचा मध्य करून, बघू शकता तुम्ही, ह्या दोन्हींचा मध्य करून तिथून आपल्याला 5 इंच मध्यावरून आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। तर ह्या पण पद्धतीनं तुम्ही टक्स मारू शकता। जर तुम्हाला थोडा जास्त पफ हवा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं पण करू शकता, आणि ह्या पद्धतीनं जरी केला तरी पफ खूप छान येतो। दोन्ही पद्धती खूप छान आहेत, म्हणजे एका टिपेमध्ये तुम्ही प्रिन्स कट ब्लाउज नक्कीच तयार करू शकता। जास्त ह्याला त्रास नाही, कटिंग नाही, जास्त स्टिचिंग नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये हा होणारा प्रिन्स कट आहे। तर आपण काय केलेलं आहे, इथं टक्सची रुंदी जास्त घेतलेली आहे, तिथून परत 5 इंच अंतर ठेवून तुम्ही बघू शकता इथं मी कमी कमी करत आलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल। इथून टीप मारून मी कमी कमी करत, म्हणजे 5 इंच अंतर ठेवून इथं मारत आलेले आहे, टीप मारत आलेले आहे। आणि त्यामुळं हे बघू शकता, हे असे आपले प्रिन्स कट झालेले आहेत तयार। खूप सुंदर पप आलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हीही नवीन शिकत असाल आणि तुम्हालाही प्रिन्स कट कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच ह्या पद्धतीनं तुम्ही स्टिचिंग करून ह्या पद्धतीनं तुम्ही प्रिन्स कटचा कट नक्कीच घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, ही प्रिन्स कटची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.